निवडणुकीत दिलेली शब्द पूर्ण करायची पद्धत ही काँग्रेसच्या नेत्यांकडून नव्हती. मला सांगायचं विरोधकांना माझा सवाल आहे, 22 वर्ष पाणी आणायला लागले ही कौतुकाची गोष्ट आहे की ही लाज बाळगाची गोष्ट आहे? आज अक्कलकोटच्या एकरूप सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी कुरनूर धरणात मिळालं. मी त्या वर्गात 4 वर्ष बसून पास झालो असं म्हणणार कौतुक करणार आहेत का ज्यांनी पहिल्या वर्षी पास झाला त्याचं कौतुक करणार आहे? भारतीय जनता पार्टी फायदा नफा नुकसानाच्या पलीकडं ज्या जनतेने आम्हाला निवडून दिलं त्या जनतेसाठी काहीतरी करायचा प्रयत्न करतो. ह्या 2.5 वर्षात मागच्या 75 वर्षात जे जे विकासाचा अनुशेष या मतदारसंघाचा शिल्लक होता त्या पूर्ण करायचा प्रयत्न मी 2.5 वर्षात केलेला आहे. महाराष्ट्रातल्या टॉप 10 विधानसभेमध्ये अक्कलकोट विधानसभेला कसं आणता येईल यासाठी माझा प्रयत्न आहे. आणि शासनाने जे कामं अक्कलकोट विधानसभेत केलेली आहेत ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्याला निवडणुकीच्या नंतर दिसतो. माझा नेता आणि माझी पार्टी ह्या दोघांचा आदेश मला शिरोधार्य आहे. त्यांनी जे सांगतील त्याचं पालन मी करणार. तुम्ही फक्त लाडकी बहीणच उचलायला लागलाय. लाडकी बहीण सोडून सुद्धा खूप साऱ्या योजना आमच्या शासनाने केलेल्या आहेत. दर्शक नमस्कार, बिहार विशेष या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण संवाद साधतो आहोत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याशी. खरं तर भाजपाचे अन्य काही जे इच्छुक आहेत उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी एक अस्वस्थता किंवा एक कुठेतरी त्या उमेदवारीकडे लक्ष लागलेलं असताना इथं मात्र आमदार सचिन कल्याण शेट्टी हे अगदी निर्धास्त आहेत. उमेदवारी त्यांची पक्की झाली. आता नेमकी ती उमेदवारी पक्की जी झाली ती नेमकी कोणत्या निकषावर झाली, कशा प्रकारचा विश्वास आहे आणि शेवटी जो त्यांच्या मनात मानस आमदारकीच्या वेळेला होता तर तो कशा प्रकारे पूर्ण झाला आणि आता कशा प्रकारचा एक मानस आहे. कल्याण शेट्टी साहेब, आपलं स्वागत. आणि जेव्हा उमेदवारीच नक्की झाली तो विश्वास कशा पद्धतीचा होता आणि काय वाटलं? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पार्टी निवडणुकीमध्ये उमेदवार निवडीची एक प्रक्रिया आहे जी की सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डामध्ये फायनल होती. आणि भारतीय जनता पार्टीच्या अजून राज्यातल्या एकाही उमेदवाराची घोषणा झालेली नाही आहे. उमेदवाराची घोषणा लवकरच होईल. पण आम्ही सगळे कार्यकर्ते उमेदवारीच्या घोषणेच्या वाट न पाहता आम्ही आमच्या निवडणुकीची तयारी लागलेत, कामाला लागलेलो आहोत. आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता जो कोणी इच्छुक असेल किंवा सगळेच त्यांनी आमच्यात ही काही आम्ही पार्टी म्हणून काम करतो. त्यामुळं उमेदवारी जो जाहीर झालेली अद्याप नाही आहे, पण आम्ही निवडणुकीच्या तयारीत आहोत. उमेदवारी जरी जाहीर झालेली नसली तरी ती जवळपास पक्कीच असं समजलं जात आहे. हा जो एक आत्मविश्वास आहे तसा समजून पुढे वाटचाल करणं. उमेदवारी निश्चित झाले आहे हे तुमच्या माध्यमातून मी ऐकतो. पार्टीने अद्याप अनाऊन्समेंट केली नाही, त्यामुळे उमेदवारीच्या निवडीबाबत मी आता बोलणार नाही. पण आम्ही एवढं सांगतोय, मी असेल, भाजपचे सगळे कार्यकर्ते असेल, आम्ही संपूर्ण निवडणुकीची तयारीत आहोत आणि ताकदीने आम्ही निवडणूक लढवत आहोत. उमेदवारीचा निर्णय लवकरच होईल, पण उमेदवारीच्या निर्णयाच्या म्हणजे वाट पाहत किंवा त्याच्यासाठी आम्ही प्रतीक्षेत आहोत असं नाही. आम्ही आमच्या कामाला लागलेलो आहोत. आणि शेवटी भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे. आम्ही बाकीच्या गोष्टीचा विचार न करता आम्ही कामाला लागलेत. उमेदवारीचा निर्णय लवकरच होऊन जाईल. असं जी आमदारकीची ही 5 वर्ष होती, कशा पद्धतीचं एक ते आत्मिक समाधान होतं? कोणतं कार्य असं होतं की ज्याचं तुम्हाला अगदी आज विशेष तो नमूद करावं असं वाटतं त्याविषयी? नाही, खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की 75 वर्ष झाले देशाच्या स्वातंत्र्याला मिळून. आणि अक्कलकोट तालुका महाराष्ट्राचा एक शेवटचा तालुका म्हणून सदैव विकासापासून वंचित राहिलेला तालुका. खूप साऱ्या गोष्टी प्रत्येक निवडणुकीत फक्त चर्चेला यायचे. जेवढे निवडणुका लढवायचे ते पाण्याच्या मुद्द्यावर लढवायचे, रस्त्याच्या मुद्द्यावर लढवायचे, आरोग्याच्या मुद्द्यावर. आणि एकही गोष्ट निवडणुकीत दिलेली शब्द पूर्ण करायची पद्धत ही काँग्रेसच्या नेत्यांकडून नव्हती. निवडणुकीतील केवळ आश्वासनापुरतं लोकांना एक संभ्रमित करण्यावर पुढच्या निवडणूक झाल्यावर तुम्हाला पाणी सोडतो, निवडणूक झाल्यावर रस्ते करतो, अशा गोष्टीच्या अशा विचारांनी लोकांना भ्रमित करायचं काँग्रेसच्या नेते मंडळीनं काम केलं. पण कुठलेही एकही बघा, प्यायच्या पाण्याचा प्रश्न कधी नाही सोडवला, सिंचनाचा प्रश्न कधी नाही सोडवला, रस्त्यांचे प्रश्न विकासापासून कायम वंचित या तालुक्याला ठेवलं. मला अभिमान आहे माझ्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वामींच्या भूमीला, स्वामींच्या नगरीला
जे आम्ही लहानपणापासून म्हणजे आम्ही बालवाडीत असल्यापासून पाण्याची जी टंचाई होती ती सोडवण्यासाठी 75 कोटी रुपये केंद्र शासनाकडून आम्हाला मिळून दिले, जे काम सुरू आहे आता. महेंद्रगिरी दुधनी नगरपालिकेलाही दोन्ही मिळून 75 कोटी रुपये दिले, जे कुर्णूक धरणातून पाणी त्यांना मिळायला लागलेलं आहे. म्हणजे पाण्यापासून या मोठ्या शहरांना कायम प्यायच्या पाण्याचं दुर्लक्ष म्हणजे जे दुर्भिक्ष होतं ते आता पूर्ण करायचं काम माननीय देवेंद्रजींनी केलेलं आहे. या व्यतिरिक्त तालुक्यात प्रत्येक गावाला जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना ही मोठ्या प्रमाणात चालू आहेत. सिंचनाचा प्रश्न जो देगाव आणि एकरूप 3 दशके अक्कलकोट तालुका पाण्याची वाट पाहत होता, 3 दशके. आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक निवडणुकीत पाणी हे निवडणूक झाल्यावर पाणी येणार आहे, तुम्ही सगळे भाषण ऐका त्यांची, दर निवडणुकीचे भाषण, निवडणूक संपल्या आता पाणी येणार आहे असे म्हणून 4-4, 5-5 निवडणुका काढले. पण आमचे नेते माननीय देवेंद्रजी एकरूप योजनेला सुप्रमा दिले, पैसे दिले, काम पूर्णत्वास आणले. आज अक्कलकोटच्या एकरूप सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी कुरनूर धरणात आलं, दक्षिणच्या शेतकऱ्यांना मिळालं. आज रामपूर असेल, दर्गनळी असेल, हाणमगाव असेल, औज असेल, आचेगाव असेल, ह्या सगळ्या तलावात उजनीचं पाणी आज पोचलं. ह्याचं श्रेय माननीय देवेंद्रजी माझ्या पाठीशी राहिले म्हणून ही योजना पूर्णत्वास आणण्यास शक्य झालं. देगाव एक्सप्रेस कधीच पूर्ण होत नाही असे काँग्रेसचे नेते खाजगीत बोलत सांगत होते. कधी 5 कोटी, 10 कोटी, 15 कोटीच्या पुढे निविदा जात नव्हते. पण 450 कोटी रुपये एकाच झटक्यात, एकाच टप्प्यात पैसे देऊन देगाव एक्सप्रेस योजना ही पार म्हणजे एकाच टप्प्यात तो काम संपवून दक्षिण असेल, अक्कलकोट असेल, त्या दोन्ही गावाला पाणी द्यायचं काम माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. रस्त्याच्या बाबतीत जर बघितलं तर काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसचे नेते मंत्री असताना 150, माझ्याकडे आकडेवारी आहे की 150 किलोमीटरच्या कधी त्यांचे रस्ते नाही झाले, पण 527 किलोमीटर ह्या माझ्या कारकिर्दीमध्ये अक्कलकोट तालुक्यात रस्ते निर्मिती झाले. पण विरोधकांना एक लोकसभा निवडणुकीपासून लक्षात आलं आहे की विकासावर ही निवडणूकच जाऊ द्यायची नाही, ही निवडणूक नेगेटिव्ह चालवायची, काहीही सांगायचं, परत काही जाती धर्मामध्ये त्यांच्यामध्ये काही विष पेरून ही निवडणुका जिंकता येते आहे का, चुकीच्या गोष्टी करून निवडणूक जिंकता येते का. एकही विरोधकाचा उमेदवार ना लोकसभेत विकासावर बोलला ना ह्या विधानसभेत विकासावर बोलणार आहे. त्यांना फक्त फेक नेगेटिव्ह चालवायचे आहेत. पण जनता आता हुशार आहे, नेगेटिव्हचा सामना कसा करायचा, नेगेटिव्ह कसा तोडायचा आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता बऱ्यापैकी 6 महिन्यात अभ्यास केला आहे. त्यामुळं अक्कलकोट वासियांसाठी स्वामी समर्थ तीर्थक्षेत्र विकास आराखडा असो, खूप साऱ्या गोष्टी ह्या अक्कलकोट शहर असेल, तालुका असेल, अक्कलकोट विधानसभा असेल, आम्ही केलेल्या आहेत. निश्चित आम्हाला समाधान आहे. उपजिल्हा रुग्णालयाजवळ जवळपास 100 कोटी रुपये दिले, त्याची निविदा निघाली. कोर्टाची बिल्डिंग जी 60 कोटी रुपये, न्यायालयाची बिल्डिंग उभारली. बसस्टँड बघायला लागला की महाराष्ट्रातले जे टॉप 3 बसस्टँड असेल, टॉप पहिले 1, 2, 3 त्यातलं एक बसस्टँड अक्कलकोटला व्हायला 30 कोटी रुपये खर्चून बसस्टँडचं काम आता सुरू व्हायला लागलं. पर्यटनाच्या क्षेत्रात चांगलं काम केलं आम्ही. त्यामुळं मला निश्चित या अक्कलकोटवासियांची विधानसभेतील जनतेने जो आशीर्वाद मला दिला होता, कुठंतरी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि त्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात मला यश आले. सर, एक आपल्याला दिसून येतं म्हणजे हे पाणी, खास करून तुम्ही पाण्याचा मुद्दा मांडला, यावरून कुठंतरी श्रेय घेण्याचा प्रयत्न होतोय किंवा तो देखील दावा करण्यात येतोय की या गोष्टी आमच्याही काळात झाल्या. हा जो असा काही दावा किंवा तो एक श्रेय घेण्याची जी धडपड आपण ज्याला म्हणू ती होते, याबद्दल काय वाटतं? मला एक सांगा, आत्ताची जनता हुशार आहे. ही जनता पेपर वाचते, टी व्हीच्या बातम्या बघतात, आपल्यासारख्यांच्या सोशल मीडिया इतर सगळ्या गोष्टींत जनतेला. विरोधकांचा दावा आहे की आम्ही 22 वर्ष कष्ट केले, 22 वर्ष कष्ट, पाणी आला 27 वर्षांनी, हे 5 वर्ष ओघळून ते म्हणतात की 22 वर्ष आम्ही मेहनत केली. मला सांगा, आपल्या शेजारचा मतदारसंघ ज्यांची योजना आमच्याच वेळी अक्कलकोटच्या सोबतच मंजूर झाली, आमच्या एवढंच बजेट त्यांचाही होता, त्यांनी 9 वर्षात पाणी नेलं. योजना मंजूर झाल्यानंतर 9 वर्षांनी, ज्या काळात आमचे तालुक्यातले नेते हे मंत्री होते, सत्तेत होते, 10 वर्ष पूर्ण सत्तेत होते. तुमची 10 वर्ष ज्यावेळी 5 वर्ष राज्यमंत्रीचा दर्जा होता, 5 वर्ष राज्यमंत्री होते, 10 वर्षाच्या काळात तुम्ही 10 वर्ष असताना त्याच 10 वर्षाच्या काळात आमच्या शेजारचा मतदारसंघ आमच्यासोबत मंजूर झालेला प्रकल्प त्यांनी पाणी नेलं.
आम्हाला मात्र 22 वर्षे लागले. मला सांगायचं विरोधकांना माझा सवाल आहे, 22 वर्ष पाणी आणायला लागले, ही कौतुकाची गोष्ट आहे की ही लाज बाळगाची गोष्ट आहे? ही अभिमान बाळगाची गोष्ट नाही, ही लाज बाळगाची गोष्ट. एवढे वर्ष लागली, वाट बघावी लागली जनतेला. आमच्या जनतेच्या 22 वर्ष तोंडात म्हणजे माती घातली, त्यांच्या ताटात अन्नात माती कालवली. 22 वर्ष पाणी नाही मिळालं ह्याला जबाबदार कोण? 22 वर्ष लागले हे श्रेय घ्यायची गोष्ट नाही. 22 वर्ष का लागले हे पाप कोणाच्या माती मारायचं? शेजारचा मतदारसंघ जर 9 वर्षात पाणी नेत असेल आणि आपण जर 22 वर्षात पाणी आणत असेल, आपण सत्तेत असताना 10 वर्ष मंत्रीत असताना ते 150 कोटी नेतात आणि त्याच 10 वर्षात आम्हाला 27 कोटी मिळतात. कुठंतरी अभ्यास करायची गोष्ट आहे. या तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. आजपर्यंतच्या निवडणुकीत सगळ्या आमदारांनी सांगितलं की मी निवडून आल्यावर पाणी आणणार आहे, निवडून आल्यावर पाणी आहे. देवेंद्रजींनी सांगितलं, माननीय अमित भाईंनी अक्कलकोटच्या सभेत सांगितलं होतं की तुम्ही सचिन कल्याण शेट्टीला निवडून द्या, पाणी द्यायचं काम आम्ही करू. आमच्या 2 नेत्यांनी शब्द दिला होता आणि त्यांनी शब्द दिल्यासारखं मी एकमेव आमदार असा आहे की माझ्या निवडणुकीच्या पूर्वी शब्द दिला गेला आणि माझ्या कारकिर्दीतच पाणी आणण्याचं काम आमच्या शासनाने, आमच्या नेत्यांनी केलेलं आहे. त्यामुळं विरोधकांना हक्कच नाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार नाही आहे. 22 एखादा मुलगा 1 वर्ष एकदा शाळेत पहिल्या वर्षी शाळेत पास झाला आणि एखादा मुलगा 4 वर्ष त्याच वर्गात बसून पास झाला. मी त्या वर्गात 4 वर्ष बसून पास झालो असं म्हणणार कौतुक करणार आहेत का? ज्यांनी पहिल्या वर्षी पास झाला त्याचं कौतुक करणार आहेत? सर, लाडकी बहीण योजना आणि याचबरोबर सरकारनं अनेक कल्याणकारी योजनांच्या अलीकडे ही जाहीर घोषणा केली. अतिशय प्रभावी अशा योजनांचा ज्यामध्ये अगदी महिलांना मोठा दिलासा मिळाला. अशा योजनांचा भाजपला कशा पद्धतीने फायदा होईल किंवा या योजनांकडे कशा पद्धतीने पाहतात? नाही बघा, खरं तर ही योजना फायद्यांसाठी नाहीच आहे. आम्ही मातृशक्तीचा सन्मान करणार आहोत. भारतीय जनता पार्टी फायदा नफा नुकसानाच्या पलीकडं ज्या जनतेने आम्हाला निवडून दिलं त्या जनतेसाठी काहीतरी करायचा प्रयत्न करतो. आम्ही बघा, म्हणजे वयश्री योजना असेल, लाडकी बहीण असेल, ह्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सगळ्या योजना पूर्णत्वास आणले. केंद्र शासन 6,000 देतं, राज्य शासन 6,000 रुपये दिलो, 1 रुपयात पीक विमा केलं, वीज बिलं माफ केली. म्हणजे आम्ही नुसतं, तुम्ही फक्त लाडकी बहीणच उचलायला लागलाय. लाडकी बहीण सोडून सुद्धा खूप साऱ्या योजना आमच्या शासनाने केल्या आहेत. शासन ही लोककल्याणकारी असती. सर्वसामान्य अंत्योदय घटकाला न्याय द्यायचं काम शासनाने करायचं असतं आणि ते काम आम्ही ह्या माध्यमातून करतो आहे. लाडकी बहीण ही समाजातली मातृशक्ती हा सगळ्यात मोठा वर्ग आहे. आपल्या संस्कृतीमध्ये नारीला, मातृशक्तीला ही देवीचं, लक्ष्मीचं रूप आपण मानतो. त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे. कुटुंब त्यांनी चालवतात, त्यांच्या भरोसे घर चालतं आणि काहीही परिस्थिती झाली, कित्येक ठिकाणी घरची परिस्थिती वेगळी असती, अडचणी असतात. अशा वेळी मायमाऊलीला मुलांच्या शाळेची फी भरणं, त्यांच्या स्कूल बसची फी भरणं हेही जिकिरीचं होतं. त्या मायमाऊलींचा सन्मान व्हायला पाहिजे, त्यांचा कुठंतरी त्रास कमी व्हायला पाहिजे म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना आणलेली आहे. ते कुठल्या फायद्यासाठी नाही आणणार. सर, आपण हे सगळं होत असताना आपण बघतो की काही जणांनी विरोध केला. काय सांगणं आहे हे? काही आपण पत्रकार परिषद घेऊन काही जणांनी उमेदवारीसाठी म्हणून सगळ्या गोष्टी विरोध केल्या. हे बघा, राजकारण आहे. सगळ्यांना काय सांगणं आणि तो विरोध कशासाठी असेल, त्याचं स्वरूप काय? नाही, विरोध कशासाठी आहे तुम्हाला त्यांना विचारावं लागेल. माझी कोणासोबतही शत्रुता नाही, माझा कोणालाही विरोध नाही. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. पक्षाने मला सरपंचापासून आमदारापर्यंत प्रवास करायची संधी दिली. तालुकाध्यक्ष होतो, जिल्हाध्यक्ष. नाही, मी त्यांचा प्रेस नाही ऐकला, कुठला मुद्दा मांडला हेही मी नाही ऐकलं. मला एवढंच माहिती आहे की मी पक्षाचा आदेश मानणं कार्यकर्ता आहे. मला सांगितलं पक्षाने विधानसभा लढव, पक्षाने मी विधानसभा लढवणार. मला म्हणलं उद्या, पूर्वी सरपंच होता, परत तिकडं पक्ष तालुकाध्यक्ष होता, परत तालुकाध्यक्ष. मला माझे नेते, माझा नेता आणि माझी पार्टी ह्या दोघांचा आदेश मला शिरोधार्य आहे. त्यांनी जे सांगतील त्याचं पालन मी करणार. साहेब, आपण बघतोय तालुका नेहमीच अलीकडं भाजपाच्या पाठीशी उभारलेला आहे. लोकसभेत मताधिक्य होतं, यावेळेला लोकसभेला देखील मताधिक्य राहिलं. तुमच्या विधानसभेच्या वेळेला एक मोठं मताधिक्य होतं. यावेळेचं स्वरूप कशा पद्धतीचं असेल? आताचा विश्वास कशा पद्धतीचा आहे? आत्ताचा विश्वास मी सांगतो, मागच्या विधानसभेला जवळपास 38,000चा मार्जिन होता. ह्यावेळी 38 प्लस होईल, 38च्या खाली नाही येणार. हा विश्वास
मी माझ्यासोबतचे जे सहकारी आहेत, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शासनाने जे कामं अक्कलकोट विधानसभेत केलेली आहेत, ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्याला निवडणुकीच्या नंतर दिसेल. साहेब, शेवटचा प्रश्न असा की जी काही स्वप्न तुम्ही तुमच्या निवडणुकीच्या त्या निकालानंतर समोर किंवा ती निवडणूक लढवताना ती डोळ्यासमोर ठेवलेली होती, त्याची एक पूर्तता झाली असं आपल्याला म्हणता येतं का गेल्या 5 वर्षाच्या? तुमच्याकडे माझ्या मागच्या वर्षाचा जाहीरनामा, माझा वचननामा असेल तर निश्चित उघडून पहा. मला विरोधकांनी आव्हान आहे, जमल्यास माझा जाहीरनामा शोधून काढा. कोणाला मिळत नसेल तर मी पोचवतो. जाहीरनामे सांगितलेल्या गोष्टी जवळपास 80% मी पूर्णत्वास आणलेली आहे. मागच्या निवडणुकीत ज्या ज्या गोष्टी, उजनीचं पाणी, अक्कलकोट शहराच्या पिण्याचं पाणी, रस्त्यांचे विषय, आरोग्याचे प्रश्न असतील, ह्या व्यतिरिक्त उड्डाणपूल बांधायचे जे दुधनी असेल, कडबगावचे आमचे प्रलंबित केंद्र शासनाच्या माध्यमातून पैसे आणले, राज्य शासनाच्या माध्यमातून पैसे आणले. खरं तर माझा स्ट्राईक रेट जर तुम्ही बघितला ना, मी बोलताना 5 वर्ष बोलतो आहे, पण पहिले 2.5 वर्ष हे काहीच नाही झाले. घरात बसून सांगणारं सरकार या महाराष्ट्रात होऊन गेलं. त्यामुळे माझा स्ट्राईक रेट खऱ्या अर्थाने हा 2.5 वर्षाचा आहे. ह्या 2.5 वर्षात मागच्या 75 वर्षात जे जे विकासाचा अनुशेष या मतदारसंघाचा शिल्लक होता त्या पूर्ण करायचा प्रयत्न मी 2.5 वर्षात केलेला आहे. आणि माझा स्ट्राईक रेट, आमचे नेते 17 वर्षाचा कारकीर्द आणि माझ्या 2.5 वर्षाचा कारकीर्द जर बघितलात तर मला निश्चित म्हणायचं आहे की माझे कारकीर्द उजवी राहील आणि हे मी कागदोपत्री कधीही सिद्ध करू शकतो. साहेब, आता उद्दिष्ट काय आहे? आता डोळ्यासमोरचं जे स्वप्न म्हणतो ते कशा पद्धतीचं आहे? आता ज्या मूलभूत गोष्टी, मूलभूत गरजांपासून अक्कलकोट विधानसभा ही वंचित होती आणि ह्या 2.5 वर्ष 5 वर्ष त्यातल्या त्यात विशेषतः 2.5 वर्ष ह्या मूलभूत गोष्टी किंवा मूलभूत गरजा पुरवण्यासाठी मी जास्त लक्ष केंद्रित केलं. पण इथून पुढचा माझा जो प्रवास राहील, महाराष्ट्रातील एक विकसित विधानसभा, महाराष्ट्रातील एक आदर्श विधानसभा, ही स्वामींची पुण्यभूमी, ही पर्यटन क्षेत्रात कसे पुढे जाईल, उद्योग विकासामध्ये, शैक्षणिकमध्ये, आरोग्यामध्ये, सगळ्या बाबतीमध्ये एक महाराष्ट्रातला आदर्श तालुका, विकसित तालुका, पुढारलेला तालुका महाराष्ट्रातल्या टॉप 10 विधानसभेमध्ये अक्कलकोट विधानसभेला कसं आणता येईल ह्यासाठी माझा प्रयत्न आहे. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याशी हा सविस्तर असा संवाद होता. खरं तर जी जनतेला आपण आश्वासनं दिली होती किंवा जे जनतेशी आपण जी बांधिलकी जपलेली होती तर ती या 5 वर्षाच्या काळामध्ये 80% जवळपास पूर्ण झाली. आणि हे सगळं करत असताना सुरुवातीची जी 2.5 वर्ष होती ती महाविकास आघाडीच्या सरकारमुळं त्याला काहीतरी थोड्याफार प्रमाणात तो एक मंदावला होता. पण 2.5 वर्षाचा कार्यकाळ पाहिला तर आपला स्ट्राईक रेट हा सर्वात जास्त होता आणि 2.5 वर्षामध्ये झपाटलेल्या अशा पद्धतीनं अक्कलकोट तालुक्यासाठी विकास कामं झाली. महत्त्वाचं म्हणजे जे विरोधकांना 17 वर्ष जमलं नसेल किंवा जी मागची 2 दशकं असतील तर ते जमलं नाही, ते आपल्या 2.5 वर्षामध्ये या अक्कलकोट नगरीसाठी झालेलं आहे. आणि ही सगळी कामं होत असताना निश्चितच फक्त जनतेशी आपली बांधिलकी राहिली. त्यांना जो शब्द दिलेला होता तर तो सार्थ ठरवण्यासाठी आपला प्रयत्न झाला. आणि येत्या काळातसुद्धा या अक्कलकोटच्या ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करत राहू अशी ग्वाही सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली. आणि हे सगळं सांगत असताना विरोधकांच्या भूलथापांकडे आपण कधीही लक्ष देत नाही. आपल्याला एकच माहिती की विकासाच्या वाटेवर चालणं आणि तेच काम आज आपण करत आहोत अशा पद्धतीचं एक त्यांनी विश्वास या ठिकाणी व्यक्त केला. खरं तर आपण पाहतो यांच्या कार्यालयात मोठी गर्दी आत्ता होते विविध कामांसाठी. त्यातूनही सचिन कल्याण शेट्टी साहेबांनी वेळ दिला आणि BR न्यूज चॅनलशी सविस्तर असा संवाद साधला. कल्याण शेट्टीचा धन्यवाद आपलं.